हां, या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन चालू आहे, ते धक्का आंदोलन. या ठिकाणी काय म्हणतात सर, कशाच्या विरोधात चालू आहे? काय आहे, स्टॉक असून सुद्धा डिझेल आणि पेट्रोल ही गव्हर्नमेंट देत नाहीये, जाणीवपूर्वक लोकांना वेठीस धरत आहे आणि त्याचे दरवाढ किमती वाढवलेल्या आहेत. तसंच गॅसच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे त्यांनी. स्टॉक असून सुद्धा देणं झाले तर आणि जाणीवपूर्वक लोकांमध्ये इथं गोंधळ निर्माण करत आहे. म्हणून आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये ते धक्का आंदोलन आम्ही करत आहोत. गॅस दरवाढीच्या विरोधात गॅस मिळाला पाहिजे, लोकांना पेट्रोल मिळालं पाहिजे, डिझेल मिळालं पाहिजे, कारण स्टॉक उपलब्ध आहे. गव्हर्नमेंट जाणीवपूर्वक या गोष्टी करत आहे आणि लोकांना वेठीस धरत आहे. आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विरोधामध्ये बेधक्का आंदोलन होत आहे. जे पेट्रोल डिझेल आणि गॅसची जी महागाई झाली आहे किंवा त्यांचा जे तुटवडा निर्माण झालेला आहे तो जाणून बुजून षडयंत्र करून या सरकारने तो भारतीय बहुजन समाजाचा सत्यानाश करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. त्या विरोधामध्ये आज 625 जिल्ह्यांमध्ये बेधक्का आंदोलन होत आहे आणि आज परभणीच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीतसुद्धा हा बेधक्का आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत गाड्यांना धक्का मारून आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि बहुजन मुक्ती पार्टी युवक मोर्चाच्या माध्यमातून समर्थन करत आहोत. साथ करतो. धन्यवाद. हां, चला. जय भीम, जय शिवराय. बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या वतीनं तिसरा टप्पा या आंदोलनाचा स्मार्ट मीटर जे लावण्यात येत आहे ते आम्हाला नाही पाहिजे. डिझेल दरवाढ, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ व तसेच बेरोजगारी याला सरकार जबाबदार आहे. यासाठी आम्ही हे बेधक्का आंदोलन करत आहोत. जय भीम, जय शिवराय. करत आहोत याच्यासाठी की केंद्र सरकार आणि इथली जे राज्य सरकार आहे जाणीवपूर्वक लोकांची हेळसांड करत आहे. गॅसचा, पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा नसताना, स्टॉक असताना जाणीवपूर्वक ते तुटवडा दाखवत आहेत आणि लोकांना, जनतेला वेठीस धरत आहेत. हे जाणीवपूर्वक हे षडयंत्र करत आहे सरकार, कारण त्यांचं याच्या पाठीमागं खूप मोठं एक षडयंत्र आहे जनतेला वेठीस आणण्याचं. म्हणून बहुजन मुक्ती पार्टी आज त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर देशभरामध्ये बेधक्का आंदोलन करत आहे. आमचं म्हणणं आहे की पेट्रोल दरवाढ बंद झाली पाहिजे, डिझेल दरवाढ बंद झाली पाहिजे आणि गॅसची दरवाढ बंद झाली पाहिजे आणि लोकांना मुबलक साठा जो आहे साठा उपलब्ध करून देण्यात यावा, कारण शासनाकडे ते आहे पण शासन जाणीवपूर्वक हेळसांड करत आहे. म्हणून आज हे बेधक्का आंदोलन आहे. धन्यवाद.